थोड़ा वर जाएगा।
वरचे प्रसिद्ध गाणपत्य जे गोसावी नंदन यांचा गाणपत्य म्हणजे गणेशाची आराधना करणारे ते गाणपत्य. शाक्त म्हणजे जी देवीची उपासना करतात त्यांना शाक्त असं म्हटलं जातं. जे विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हटलं जातं. जे शिवाची उपासना करतात त्यांना शैव असं म्हटलं जातं. आणि जी सूर्याची उपासना करतात त्यांना सौरशक्त. बरोबर शब्द तर काय हे शब्द वेगळा आहे असं म्हटलं जातं. जाणकार बसले तर असे हे गणपत्य म्हणजे गणेशाची आराधना करणारे असे हे गोसावी नंदन यांनी ज्ञानमोदक नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि गणेशाचे अत्यंत उपासक असणारे आज गणेशाचं ध्यान कसं करावं किंवा त्याला कसं भजावं आणि त्याने काय होतं असं हे सगळं त्या अभंगामध्ये आपल्याला सांगताय. देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. आता ध्यान करणं म्हणजे नक्की काय हो? असं बसलेले डोळे मिटून बसले म्हणजे ध्यान होतं का? आपण काल बघत ध्यान कसं असतं बघितलं. पण जेव्हा पंचेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांना मनाशी एकवटून त्यांच्यावर मनाने ताबा मिळवून जेव्हा एखाद्या आपल्या देवतेचं चिंतन मनन केलं जातं त्याला ध्यान असं म्हटलं जातं. म्हणजे ते ध्यान सतत व्हायला पाहिजे. म्हणजे गणाधीश ध्याने गणाधीश होणे. जशी आपण भृशुंड ऋषींचं बघितलं उदाहरण की सतत मनामध्ये तेच ध्यान असल्यामुळे त्यांना गणेशाचं रूप प्राप्त झालं असं ध्यान असायला पाहिजे. आणि हा जो तुम्हाला नरदेह मिळालाय म्हणून ते प्राण्या हा शब्द वापरताय. प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी चतुष्पाद प्राणी ना. मग असा ह्या गजाननाला पाहिल्यानंतर काय होतं तर त्यासी पाहता भव भ्रम गेला भव श्रम गेला ते सुख बोलू काही. आता भव म्हणजे संसार असा एक त्याचा अर्थ होतो. आणि भवचा दुसरा अर्थ आहे शंकर. मग शंकराचे ज्याने श्रम झाले गेले असा हा गजानन आहे की त्याला पाहतानाच श्रम विसरून जायला होतं. हे आपण एका पूर्वरंगामध्ये बघितलं होतं की त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी म्हणून तपश्चर्येला बसलेले शंकर भगवान पण नारद म्हणताय की तुम्ही गणेशाचं पूजन केलं नाही म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही. मग ते श्रम त्यांचे कधी सफल झाले तर गजाननाला ध्यायल्यानंतर त्याचं पूजन केल्यानंतर. म्हणून ज्याला बघून जे श्रम हरतात असा हा गजानन आहे. मग गजाननाला विघ्नहर्ता म्हटलेलं आहे. म्हणून तर विद्यारंभे विवाहेच असा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण त्याचं पूजन करतो असं आपल्याला दिसतं. मग मधुकैटभ ह्या राक्षसांचं निर्दालन करण्यासाठी सुद्धा महाविष्णूंनी या गणेशाचं पूजन केलं आहे आणि मग त्यांना त्याच्यामध्ये जय प्राप्त झाला. एवढी वेद पुराण व्यासांनी लिहिली पण कार्यारंभी गणेश पूजला नाही म्हणून त्याच्यामध्ये विघ्न येत होते. आणि जेव्हा त्यांनी गणेशाची आराधना केली त्यावेळेला त्यांना ही 18 पुराणं लिहिण्यामध्ये यश प्राप्त झाले. आणि महाभारतासारखं महाकाव्य हे प्रत्यक्ष गणेशाने लिहिलेलं आहे. म्हणून व्यासांनी गणेशाला जेव्हा विचारलं की तुम्ही लेखनिक होणार का तेव्हा गणेश म्हणाले मी लेखनिक होतो पण एक क्षणभर सुद्धा वाया जाता कामा नाही. तुम्ही थांबलात की मी लेखणी ठेवून गेली. पण अहो ते महर्षी व्यास होते ते म्हणाले की तू लिह तुला मी थांबायला लावणार नाही पण तू जे लिहिशील त्याचा विचार करून घ्यायचंय.
हे काय लिहितोय हा अर्थ समजून तुला लिहायचा, ही माझी एक अट आहे. आणि मग महाभारतातले काही श्लोक असे आहेत की महर्षींना व्यासांना स्वतःला वेळ हवा होता, तेव्हा त्यांनी असे काही श्लोक तिथे लिहिले की गणेशाला विचार करावा लागावा आणि मग पुढचा श्लोक रचावा. म्हणजे सांगणाराही श्रेष्ठ आणि लिहिणाराही श्रेष्ठ. म्हणजे गणेश ही देवता ही विघ्नहर्ती आहे आणि म्हणूनच आपण तिचं पहिलं पूजन करतो. आपण काल्याच्या कीर्तनात बघितलं की अग्रपूजेचा मान त्याला का मिळतो, तर ते भगवान विष्णूजी त्याला ते वरदान दिलेलं आहे की तुला अग्रपूजेचा मान मिळेल. मग विद्यारंभे पहिल्यांदा आपण श्री गणेशाय नमः असं पूर्वी लिहित होतो आणि आज गम ग गणपतींना शिकवतच नाही हल्ली. आधी मुळात पहिलं मराठी शिकवत नाही शाळेत, त्यात शिकवलं तर ग गणपतीचा नाही, ग गवताचा. आणि सुरुवात कशी ग म भन रस तळ, म्हणजे रसा तळाला शिक्षण गेलेलं आहे. मग जर पहिल्यांदा तुम्हाला विद्या शिकायला सुरुवात करायची आहे तर श्री गणेशाय नमः, कारण ती बुद्धिदाती अशी देवता आहे. म्हणून तिचं स्मरण करून हे आपल्याला विद्यारंभ करायला पाहिजे, पण तो आज आपल्याकडे होत नाही. विवाहाला सुद्धा पहिल्यांदा गणेशाचं स्तवन करतात किंवा आपण जे घाणा घालतो, घाणा भरतो, त्याला सुद्धा पहिलं बोलावणं कोणाला असतं, अगदी ओव्यांमध्ये सुद्धा आधी मूळ धाडा घुंगुराची गाडी, मानाचा वऱ्हाडी गणराज. अहो त्याला बोलल्याशिवाय कुलदेवतेला सुद्धा आपण बोलवत नाही. म्हणून पहिला मान गणेशाचा. त्यानंतर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपण पहिलं गणेशाचं स्मरण करतो. म्हणजे आपण आता नवरात्र येईल पुढे, तेव्हा आपण पहिलं गाणं ऐलमा पैलमा गणेश देवा, पहिलं गाणं सुद्धा गणेशाचं स्तवन करूनच आपण म्हटलं जातं. मग असा हा गणेश जो आहे तर तो गणेश अगदी गण गवळण हे जरी तमाशा म्हटलं तरी सुद्धा पहिला गण असतो. पयल नमन असं म्हटलं जातं. म्हणजे गणेश हा अग्रपूजेचा मानकरी आहे हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवत असतं. मग असा हा बुद्धी देणारा गणेश जो आहे त्याचं आज आपण रूप बघायचं की रूप कसं आहे की त्याचं गणेशाचं मुख जे आहे ते म्हणजे गजाचं आहे. पूर्वी आज आपण हॉर्स पॉवर ह्याच्यामध्ये आपण शक्ती मोजतो, पण अगदी पूर्वीच्या काळी गजशक्ती मोजली जात असे. म्हणून त्याला ते गजाचं म्हणजे गजाची शक्ती ही श्रेष्ठ सांगितलेली आहे सगळ्या प्राण्यांमध्ये. म्हणून भीमाला सुद्धा 1000 हत्तींचं बळ होतं असं आपण म्हणतो. म्हणून गजशक्ती ही श्रेष्ठ आहे. आता त्याच्यानंतर आता ती अश्वशक्ती आली आपल्याकडे, पण गजाचं हत्तीचं तोंड त्याला लावलंय त्याच्या मागची कथा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या अंगावरचं सुगंधी उष्ण काढून पार्वती मातेने त्याचा बालक तयार केले आणि त्याच्यामध्ये प्राण तिने ओतले. आणि आपण स्नानाला गेले आणि मी येईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस असं सांगितलंय. आणि तेव्हाच तपश्चर्येला गेलेले शंकर भगवान तिथे आले आणि मग त्या दोघांचीही युद्ध झालेले आणि त्या युद्धामध्ये कारण शंकरांना माहिती नव्हतं की हा आपला पुत्र आहे. म्हणून त्यांच्या त्रिशूळाने त्याचं मस्तक उडवलं गेलं आणि ते इतकं लांब पडलं की ते मिळालं नाही. आणि पार्वती जेव्हा बाहेर आली तेव्हा ती म्हणते की माझ्या पुत्राला तुम्ही आपण मारलं कसं, माझा मला पुत्र जिवंत हवा. आणि म्हणून शंकरांनी आपल्या गणांना असं सांगितलं की ज्या प्राण्याचं पहिलं मस्तक तुम्हाला दिसेल त्याचं मस्तक घेऊन या. आणि त्यांना एक हत्तीचं पिल्लू मेलेलं दिसलं आणि त्याचं मुख ते कापून घेऊन आलेले आहे. त्याच्या मागे सुद्धा जो गजासूर नावाचा दैत्य झाला त्यांनी हे वरदान मागितलं होतं अशी सुद्धा कथा सांगितली जाते गणेश पुराणामध्ये.
म्हणून असं गणपतीला हत्तीचं तोंड हे तेव्हापासून आलेलं आहे. मग त्याचे डोळे हे बारीक डोळे आहेत. म्हणजे हे डोळे कशाचं आहे द्योतक, तर सूक्ष्म दृष्टीचं हे द्योतक आहे. म्हणून आपण लांबची गोष्ट बघताना सुद्धा डोळे बारीक करून बघतो, मोठे करून आपल्याला दिसत नाही चांगले, पण बारीक डोळे जर केले तर आपल्याला चांगलं स्पष्ट दिसतं. म्हणून दूरदृष्टी हा गुण आपल्याला गणेशाकडनं घ्यायचं. त्याचं कान जे आहेत ते शूर्पकर्ण आहे. शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान. मग हे कान सुपासारखे आहे, मग त्याचं काय अर्थ काय आहे, तर पूर्वीचं सूप, हल्लीचं स्टार्टर सूप नाही, तर सूप हे जे आहे ते काय करतं, तर पोलपट पुढे टाकतो आणि चांगल्या गोष्टी खाली ठेवतो. तसं आपण चांगले विचार ऐकायचे आणि वाईट विचार टाकायचे, असा हा सूप आपले त्याचे सूर्पकर्ण हे जे आहे ते आपल्याला सांगत असतात किंवा सूचना करत असतात, उपदेश करत असतात. नंतर त्याचं पोट मोठं आहे, लंबोदर आहे. मग काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भक्तांचे अपराध त्यांनी पोटात घेतलेले आहेत, म्हणून त्याचं पोट हे मोठं झालेलं आहे. त्याच्या हातामध्ये 4 हात आहेत, पण त्याच्या हातामध्ये पाश असतो, मोदक आहे, एक वरदहस्त आहे आणि एका हातामध्ये कमळ आहे. किंवा काही ठिकाणी परशु असतो. पण गणेश हा अशी देवता आहे की तो कोणाला जीवे मारत नाही. अगदीच राक्षसांनी धुमाकूळ केला तर अशा दैत्यांना मारलेला आहे, पण म्हणून तो पाश टाकतो. आपण जेव्हा उंदीर वाहन कसं झालं तेव्हा सुद्धा त्याला पाशात अडकवलेलं असं आपण ऐकलेलं आहे. मग असा हा गणेश जो त्याच्या हातामध्ये मोदक असतो, तो म्हणजे काय प्रतीक आहे, तर तो मोदक असतो पांढरा. आज खाल्ले असतील सगळ्यांनी, ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचा असतो त्यांच्याकडे आजच मोदक असतात आणि मग 7 दिवस असतात त्यांच्याकडे सवडीनी करतात, असं ऐकू नये. पण हा मोदक बाहेरून पांढरा शुभ्र असतो, तसं आपलं चारित्र्य असायला पाहिजे. आणि त्याच्या आतलं सारण जे आहे त्याच्यामध्ये गूळ असतो आणि खोबरं असतं. तर खोबरं सुद्धा हा स्नेहवर्धक आहे. जर आपण नारळाने खवलं आणि आपले हात आपले ओशट होतात बघा, आणि त्याच्यामध्ये गूळ म्हणजे गोडी, म्हणजे तुमचं वागणं असं असायला पाहिजे की जे तुम्ही सदाचारी असायला पाहिजे, तुमच्या ह्याच्यामध्ये स्नेह असायला पाहिजे. आणि स्नेह नुसता असून नाही चालत, त्याच्यामध्ये गोडी पण असायला पाहिजे. म्हणून मोदक आपल्याला कसं वागा हे शिकवत असतो. याच्या हातामध्ये कमळ आहे. कमळ सुद्धा आपल्याला काय दाखवतं, दर्शवतं, तर चिखलात राहून सुद्धा मी कसा पवित्र आहे, निर्लेप राहू शकतो, हे ते आपल्याला दाखवत असते. असा हा गणेश, हा त्याच्या मांड्या आखूड आहेत. आखूड मांड्या हे गतिमानतेचं प्रतीक समजलं जातं. लहान मुलं बघा दुडू पळतात, त्याचं ते विशेषण, दुडू पळणं हे विशेषण आहे, म्हणून ती भरभर पळतात. नंतर त्याची पावलं सुद्धा लहान आहेत बघा. तर लहान पावलांचं द्योतक असं आहे की लक्ष्मीची पावलं लहान असतात, म्हणजे जिथे पावलं ज्यांची लहान असतात तिथे लक्ष्मी वास करत असते असं वाचनात आलेलं आहे. म्हणजे त्याचं जर आपण रूप बघितलं तर हे रूप असं सगळ्यांना अत्यंत आवडतं. की गणपती यायचे म्हणले की वेध लागतात, आबाल वृद्धांना तो आवडतो. म्हणूनच गणेश उत्सवाच्या निमित्ताने टिळकांनी समाज एकत्र केला. हा बुद्धिदाता गणेश आहे. हातामध्ये त्याचे आयुध म्हणजे परशु वगैरे आहे. असा हा गणेश जो आहे तो पहिला हे मूळ तत्व सांगितलेलं आहे, ते ओंकार तत्व सांगितलं. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये त्याचं वर्णन करतात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान
कुठलाही मंत्र म्हणताना आपण ओंकारापासून सुरुवात करतो किंवा अथ म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मदेवाला जेव्हा शब्द ऐकायला आले तो ओंकार ध्वनी ऐकायला आलेला आहे. म्हणून हा ओंकार तत्व जे आहे ते श्रेष्ठ सांगितलेलं आहे. ह्या ओंकाराचाच आधार ह्या भूमीला आहे. आता आपण असं बघितलं तर प्रत्येक पुराणामध्ये ज्याचं पुराण आहे तो श्रेष्ठ दाखवला जातो. गणेश पुराण असेल तर गणेश श्रेष्ठ दाखवला जातो, विष्णू पुराण असेल तर विष्णू श्रेष्ठ दाखवला जातो. पण हे सगळेच देव आहेत ते श्रेष्ठच सांगितलेले आहे. मग असा जो गणेश आहे तो गणेश बुद्धिदाता आहे. पण आज आपल्याला बुद्धिनिष्ठ आणि बुद्धिजीवी हे दोन आपल्याला शब्द सारखे कानावर पडत असतात. मग बुद्धिनिष्ठ म्हणजे काय? जी गोष्ट जेव्हा आपल्या मनाला पटते तेव्हा तो बुद्धिनिष्ठ होतो. आणि बुद्धिजीवी म्हणजे पटले पण कृती करायची नाही. आता गणेश उत्सव येणार, ह्या आधीपासून व्हॉट्सअपवर फिरतंय की नाही की अमुक गाणी लावू नका, मोठे स्पीकर लावू नका. पण कोण करणार आहे का हालचाल? मीच कशाला करू असं जे मनात येतं तो बुद्धिजीवी म्हणजे माहीत आहे पण स्वतः कृती करायची नाही. म्हणूनच गणेश उत्सवाचं रूप आज असं झालेलं आहे. जो बुद्धिनिष्ठ आहे तो म्हणेल ना की नाही असं नाही करायचं. म्हणजे प्रत्येक ह्या मित्रमंडळांमध्ये एक तरी बुद्धिनिष्ठ असायला पाहिजे, तरच ह्या उत्सवाचं जे आत्ता स्वरूप आले त्या बदलू शकते. म्हणून नेहमी आपण बुद्धिनिष्ठ व्हा. आपल्या बुद्धीला जे पटेल ते करायचं. एखाद्याने सांगितलंय म्हणून तुमची गोष्ट करावी असं नाही. याच्यावरनं एक गोष्ट सांगते, कारण मी सुद्धा जरा मी पडताळून बघते आणि बघते बरं का. मला पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर रांगोळी जेव्हा घरी काढली तर आपण नेहमीसारखी गोपद्म काढतो. म्हणजे असं माहितीये सगळ्या स्त्रियांना. तर माझ्या सासूबाई म्हणाल्या की लता अशी नाही गोपद्म काढायची. तर म्हणलं मग कशी काढायची? तर म्हणे अगं गाईचे 2 खूर असतात आणि तुम्ही जी काढताना ती बैलाला नाल लावल्यानंतर जसं उमटेल तसं काढा. म्हणजे तुम्ही बैलाची पावलं काढता. पण माझ्या ते बुद्धीला पटलं नाही. पण पुण्याला असताना आमच्या शेजारी सार्वजनिक हौद होता आणि तिथे गाई पाणी प्यायला येत असत. आणि मग ती गाय पाणी पिऊन निघताना आणि मी बाहेर पडायला एक गाठ पडली आणि तिची जी पावलं ओली होती ती पावलं बरोबर 2 तिचे खूर दिसले. आणि मग तेव्हापासून मी नेहमी काढतात तशी पावलं काढत नाही. म्हणजे आपल्याला पटल्याशिवाय जरी कोणी सांगितलं, जरी आपली आदरणीय व्यक्ती असली तरी ती अनुकरणीय असते असं नाही. म्हणून आपल्या बुद्धीला जे पटेल ते आपण करायचं. म्हणून आपण बुद्धी जीवन व्हायचं नाहीये. कशी काढतात नंतर जातो कीर्तनात्मक वाटता. किंवा मला काही जण माझी रांगोळी बघून असं म्हणतात की तू पावलं उलटी कशी काढतेस देव्हाऱ्याशी. तर मी उमऱ्याशी पावलं काढते, ती घरात येणारी काढते. पण देव्हाऱ्यामध्ये मात्र मी आपल्याकडे पावलं दिसतील का? माझी भावना अशी आहे की देव माझ्याकडे तोंड करून बसलाय ना, का मी त्याच्या पाठीची पूजा करायची. मग तो जर आपल्याकडे तोंड करून बसलाय तर त्याची पावलं कशी होतील? तशी पावलं मी माझ्या देव्हाऱ्यात काढते. म्हणजे मी काढते म्हणून सगळ्यांनी काढावीत असा माझा आग्रह नाही. पण मला विचारलं तर मला त्याचं कारण सांगता आलं पाहिजे. आणि अनेक जण आता माझ्यासारखी पावलं काढायला लागलेली, कारण पटलं तर ते मनुष्य नक्की घेतो. म्हणून असा हा बुद्धिदाता असणारा गणेश. म्हणून सगळ्याच संतांनी त्याचं स्तवन पहिलं केलेलं दिसतं. की मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ काय म्हणताय? गणाधीश जो ईश गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद त्या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. आता इथे गणेश तत्व त्यांनी म्हटलंय आणि शारदा ही त्याची जोडीदारी म्हटली. म्हणून तिथे
गणेश आणि शारदा ह्या दोघांचं स्तवन ह्या श्लोकामध्ये समर्थ करतात. मग आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर गणेश हा जर ईश्वर असेल तर ही शारदा माया आहे. गणेश हा जर पुरुष असेल तर ती प्रकृती आहे. असा उद्देश ह्या श्लोकाचा आहे समर्थांचा. जेव्हा मनोबोधाचा अभ्यास झाला तेव्हा हे कळलं. तोपर्यंत शाळेमध्ये म्हणतोय तसा श्लोक म्हणायचा. असा हा गणेश जो आहे तो स्वतः कोणाकडे शिकायला गेलेला नाही बघा. तो स्वयंभू आहे. त्याची बुद्धिमत्ता ही त्याची आहे. आणि दुसरं त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो दुभाषा आहे. आज आपल्याकडे जर जर्मन भाषा आपल्याला कळत नसेल तर मध्ये दुभाषा वापरल्या जाते. तसं देवांची वाणी आणि आपली मानव वाणी याच्यामध्ये दुवा कोण आहे तर हा गणेश आहे. आपली वाणी देवांपर्यंत पोहोचवणारा, म्हणून त्याचं प्रथम पूजन आहे असं सुद्धा सांगितलं जातं. असा हा गणेश जेव्हा ब्रह्मवैवर्त पुराणाच्या मध्ये एक कथा सांगितली जाते की एकदा भगवान गोपाल कृष्ण हे पार्वती मातेकडे गेले आणि ते म्हणाले की मी प्रत्येक युगामध्ये तुझ्या पोटी गणेश रूपाने आम्ही जन्म घेतो. एका वृद्धाच्या रूपामध्ये गणेश गेले, हे कृष्ण गेलेले आहेत आणि तुला आता एक सुंदर असं बाळ होणार आहे असं सांगितलंय. आणि खरंच पार्वती मातेच्या हातात एक सुंदर असं बालक निर्माण झालं आणि ते बालक बघण्यासाठी अनेक सुरवर तिथे आलेले आहेत, ऋषीमुनी आलेले आहेत आणि तसेच शनिदेव सुद्धा आलेले आहेत. आणि शनिदेव त्या बाळाकडे काही बघायला तयार नाही. का बाळाकडे बघायला तयार नाही असं पार्वतीने लक्षात आलं की तिच्या की शनिदेव आपल्या बाळाकडे बघत नाही. त्यांची इच्छा तर दिसतीये पण ते बाळाकडे बघत नाहीये. म्हणून ती शनिदेवांना विचारते की तुम्ही का बघत नाही माझ्या बाळाकडे. तेव्हा शनिदेव सांगतात की मला माझ्या बायकोचा शाप आहे की तुम्ही ज्यांच्याकडे बघाल त्याचं मस्तक निघून जाईल, म्हणून मी या बाळाकडे बघत नाही. हा पत्नीने का शाप दिलेला होता तर शनिदेव जेव्हा ध्यानामध्ये असतात आणि ती त्यांची पत्नी जी असते ती कामविवल होऊन आलेली असते, पण शनिदेव म्हणतात की मी ध्यानामध्ये आहे तर मी तुला आता तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून क्रोधित होऊन तिने हा त्यांना शाप दिलेला आहे. आणि गणपती त्या मुलाकडे त्यांनी बघितलंय गणेशाकडे आणि त्या गणेशाचं मस्तक उडवलं गेलंय. पण 3 प्रहरांनी ते मस्तक पुन्हा आलंय आणि तेव्हा गणेशानीच प्रसन्न होऊन ह्या शनीला असं सांगितलंय की तू जर तुझ्या कृपा कटाक्ष तिरका टाकलास तर त्याचा बाधा कमी होईल किंवा तुझी मनातली जी वृत्ती आहे ती वृत्ती त्याच्याकडे जर तू त्या चांगल्या वृत्तीने बघितलंस तर मस्तक ह्या पुढे उडणार नाही. आणि ही कथा आहे जी ती पुष्टीपती जो गणेश आहे त्याच्या जन्माची कथा ती सांगितली जाते. आणि असा हा पुष्टीपती गणेश हा कृष्णाने सुद्धा पूजलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या गणेशाचं स्तवन पूजन हे आपल्याला केलेलं दिसतं. म्हणून असा गणेश हा आपण मनामध्ये घ्यायचा. म्हणून ज्याला पाहता भवश्रम जातात मग ते सुख कोठे नाही. मग ते सुख म्हणजे शाश्वत सुख. आज आपण जे भोगतोय ते अशाश्वत सुख आहे. ते कधीतरी जाणार आहे किंवा त्या सुखापासून आपल्याला दुःख प्राप्त होणार आहे. पण ह्या गणेशाकडे जर आपण त्याचं ध्यान केलं तर ते सुख आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ते शाश्वत सुख हे आपल्याला मिळणार आहे. म्हणून ज्याच्या स्मरणे संकट जाती, अहो ज्याच्या स्मरणाने संकट जातात असा गणेश, म्हणून त्याचं नामस्मरण तुम्ही करा असं आपल्याला गोसावी नंदन सांगतात. मग अशा या गणेशाचं रूप अत्यंत सुंदर सांगितलेलं आहे. म्हणून त्याचं जे वक्रतुंड नाव आहे तर कोणी मजेमध्ये एखाद्याला जर लकवा झाला असेल आणि तोंड वाकडं झालं तर त्याला वक्रतुंड म्हणतात. पण वक्रतुंड या शब्दाचा अर्थ काय हो? वक्र म्हणजे वाकडं. मग जो वाकड्या मार्गाने जातोय त्याला सरळ मार्गाला आणणारा त्याला वक्रतुंड असं म्हटलं जातं. मग आपण त्या माणसाला चेष्टेत सुद्धा असं म्हणणं बरोबर आहे का? म्हणून असं या गणेशाच्या रूपाचं
तुकोबाच एका अभंगामध्ये वर्णन करतात. धरुनिया परश करी, धरुनिया परश करी, धरुनिया परश करी, धरुनिया हातामध्ये परश करून आणि कटिवेष्टित असा त्याचा नागपाश आहे. मग हा नागपाश सुद्धा केव्हा त्यांनी घेतला, तर जेव्हा अनलासुराला त्याच्या हननासाठी ह्याचा जेव्हा अवतार झालाय तेव्हा अनलासूर हा मरेना म्हणून त्यांनी त्याला गिळले. अनल म्हणजे अग्नी, अग्निरूप असलेला तो राक्षस त्याला गिळले आणि गजाननाच्या अंगाचा दाह व्हायला लागला. आणि मग दाह व्हायला लागल्यानंतर अनेक जण त्याच्यावरती उपचार करायला लागले, उपाय करायला लागले. मग पहिला उपाय केलाय तो म्हणजे नाग हा वर्षाने थंड असतो. आता कोणी हात लावून बघायला गेलेलं नाहीये, पण असं सांगतात नाग हा अतिशय थंड असतो आणि म्हणून त्याच्या पोटावरती हा नाग या ऋषी मुनींनी बांधलेला आहे. मग तरी सुद्धा दाह शांत झाला नाही म्हणून त्याच्या मस्तकावरती चंद्र ठेवलाय की चंद्र सुद्धा शीतल आहे. मग असा चंद्र ठेवलाय मस्तकावर म्हणून भालचंद्र असं एक गणेशाचं नाव झालेलं आहे. पण तरी सुद्धा शरीराचा दाह हा कमी होईल म्हणून अनेक ऋषीवर आले, विचार विनिमय केलाय आणि दुर्वा या प्रत्येक ऋषींनी 21 दुर्वा या घेतलेत आणि त्याच्या मस्तकावर वाहिलेले आहे. आणि ह्या दुर्वांमुळे त्याच्या शरीराचा दाह शांत झालाय म्हणून भगवंताला गणेशाला ह्या दुर्वा अत्यंत प्रिय आहे. मग असं काय दुर्वांमध्ये असतं की दुर्व ही अतिशय थंड सांगितलेली आहे आणि तिला ती कितीही सुकली तरी ती पाणी पडले ती पुन्हा जिवंत राहते. म्हणून हरळ जी, तिला हरळी पण म्हणतात, की ती कधी मरत नाही. म्हणून ही दुर्वा म्हणजे आपल्याला जेव्हा नागिण हा रोग होतो तो पण असा दाहकारक आहे, अंगाची लाही लाही होते, तेव्हा दुर्वा आणि हे तांदूळ जर पाण्यात भिजत घालायचं आणि ते वाटलं आणि ते वाटण जर नागिणीच्या जागी लावलं तर आपला सुद्धा दाह हा शांत होतो. म्हणून गणेशाने सांगितले की जो मला दुर्वा वाहील त्याच्यावर मी प्रसन्न होईल. म्हणून गणेशाला जर आपण दुर्वा वाहिल्या म्हणून दररोजच्या पूजेत सुद्धा गणेशाला दुर्वा असाव्या. एकदा मी दुर्वा पुरत होते आणि एक आजी आली आणि म्हणाल्या, अहो चतुर्थी नाही आज. अहो म्हणलं आमच्या गणेशाला दररोज दुर्वा असतात, चतुर्थी असू येते एकादशी असू. पण दुर्वा वाहिल्यानंतर काय होतं, त्याचा लाभ काय आहे तर आपल्या मनाला शांती मिळण्याचं काम हे दुर्वा वाहिल्यानंतर तो आपल्याला लाभ होतो. मग आज आपल्या मनाला शांती आहे का हो? मग ही शांती जर मिळायला हवी असेल तर आपण गणेशाला जो दुर्वा वाहिल्या तर आपल्याला ती शांती प्राप्त होते. अशा अनेक गोष्टी त्याला आवडीच्या आहेत की जास्वंदीचं फूल त्याला आवडतं, रक्तवर्ण म्हणजे त्याला शेंदूर आवडतो. शेंदूर चर्चित गणेशाची मूर्ती आपण बघतो कारण त्याला शेंदूर पण वाहतो. मग शेंदूर हा केशरी असतो म्हणजे पिवळा आणि लाल रंग मिळून हा शेंदूर झालेला आहे केशरी. मग लाल रंग हा आकृष्ट करणारा आहे
म्हणून देवीची पूजा करताना नेहमी लाल वस्त्र घालावं असं सांगितलेलं आहे. रंगांचं महत्व आपण नवरात्रात बघायचंय म्हणून खोलात जात नाहीये. पण असा हा केशरी रंग म्हणून शेंदूर घ्या गणपतीला अत्यंत आवडीचा सांगितलेला आहे. म्हणून गणेशाला जे जे आवडतं ते तर आपण केलं तर आपल्याला सुद्धा त्या गोष्टींचा लाभ होऊ शकतो. म्हणून गोसावी नंदन काया वाचा मन. गोसावी नंदन त्यांना शरण जात आहे की काया वाचा मनाने शरण जात आहे की तिथे लीनता आपण एकदा प्रकटली की आपल्याला दुसरं काही बघायला नको. कारण गणेश तत्व हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. म्हणून काही ठिकाणी असं म्हणजे ते बुद्धिजीवी सांगितले मगाशी ते म्हणतात की शंकर पार्वतींच्या लग्नामध्ये कोणत्या गणेशाचं पूजन केलं, कारण मुलगा नंतर झाला. अहो पण त्यांच्या मुलाचं नाही तर गणेश तत्वाचं पूजन तिथे केलंय. म्हणून कुठल्याही संकटाच्या आधी गणेशाला आपण वंदन केलं तर विघ्न येत नाही. तो विघ्न हरता आहे, सुख करता आहे. असा हा गणेश हा सगळ्यांनी मनामध्ये घ्या, याचं ध्यान करा आणि त्याला प्रसन्न करून घ्या. म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टींचा हा लाभदायक परिणाम तुम्हाला नक्की दिसेल. म्हणून गणेश ईश तत्व आहे, ते ईश तत्व त्यांचं ध्यान करा असं आपल्याला मूळ पद्यामध्ये गोसावी नंदन सांगतात.
पाली क्षेत्री जो गणेश आलेला आहे त्याचं कथानक आपण थोडंसं बघायचं की बल्लाळ नावाचा एक मुलगा की ज्यांनी काय केलं त्याचं ध्यान सामर्थ्य इतकं होतं की त्या ध्यान सामर्थ्याने गणेशाला प्रकट केलं लहान वयामध्ये, असं हे कथानक आहे. तर ह्या पाली क्षेत्री कल्याण नामक वैश्य होता, कल्याण नामक वैश्य होता, भार्या ही इंदुमती त्याला, बल्लाळ हा सुपुत्र, बल्लाळ हा सुपुत्र, सुखवी आनंदे त्या पित्याला. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीता हरे राम. कल्याण नामक वैश्य आणि त्याची पत्नी ही इंदुमती ही ह्या पाली गावामध्ये राहत आणि बरेच वर्ष संतान नव्हतं. पण तपश्चर्येनी किंवा आपल्या व्रतवैकल्याने या इंदुमतीनी त्या गणेशाची आराधना केली आणि तुझं वैभव वाढेल, तुझं नामस्मरण करेल असा पुत्र तू मला दे अशी मागणी केली. आणि गणेशाने तथास्तु म्हणतो. आणि हा बल्लाळ म्हणजे त्याचं नाव ठेवताना सुद्धा आपल्या पुरोहितांना विचारले आणि बलच सामर्थ्य जास्त आहे म्हणून बल्लाळ असं नाव ठेवलंय त्या बालकाचं. आणि हा लहानपणापासूनच अतिशय वेगळा होता. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तो रममाण न होता. कुठलाही दगड दिसला त्याला तो गणेश वाटायचा. मग तो गणेश घ्यायचा, गणेश समजून त्याचं पूजन करावं, त्याला प्रसाद दाखवावा, त्याची आरती करावी, असा ह्याचा बालपणीचे हे खेळ होते. की असं म्हणतात की प्रत्यक्ष नारद मुनींनी सुद्धा तोंडात बोट घालावी असं ह्याचं सामर्थ्य होतं. आणि एक दिवस आपल्या सगळ्या सवंगड्यांना तो काय म्हणतो की आता ह्या गावात खेळून खेळून कंटाळा आलाय, तर आपण आपल्या गावाबाहेर जे उपवन आहे तिथे आपण जाऊया. जे रान आहे, अरण्य आहे, तिथे आपण गेलो तर आपल्याला जास्त चांगलं खेळता येईल. आणि म्हणून हे सगळे सवंगडी हे तिथे जायला लागले. आणि मग तिथे अनेक प्रकारचे खेळ खेळले. पण ह्या खेळांमध्ये ह्या बल्लाळाचं काही लक्ष लागेना. आणि अचानक त्याला असा एक तांदळजा दिसला. आणि मग तो सगळ्या मित्रांना बोलवतो, सवंगड्यांना बोलवतो आणि म्हणतो की आपण आता मंदिर बांधायचं का. आणि तो आपली कल्पना सगळ्यांना सांगतो आणि ती सगळ्यांना पटते. म्हणजे गणेश जसा नेता आहे, गणनायक आहे, तसं ह्या बल्लाळाच्या मध्ये ते गुण होते की त्यांनी सांगावं आणि त्या मित्रांनी त्याच्या सवंगड्यांनी ऐकावं. म्हणून नेता होणं हे सोपं नसतं. तर हल्ली आपल्याला म्हणावं लागतं कुठे नेता,
अशी म्हणायची वेळ आली नेत्यांना. पण हा जो गणनायक सारखा हा वागायचा बल्लाळ, आणि मग त्याच मित्रातले कोणी इंजिनियर झाले, म्हणजे काय केलं, मी आता चांगले दगड छान घेऊन येतो, कोणी म्हणाले मी झाडाच्या काटक्या चांगल्या घेऊन येतो, आणि मग ज्या मैत्रिणी असतील त्या म्हणतात की आम्ही त्या मंदिराभोवती छान रांगोळी सुशोभन करतो, आम्ही फुलं पानं काढून आणतो, त्याची आपण सजावट करू. असं करून छोटस असं मंदिर त्या मुलांनी बांधलंय. आणि दररोज त्या मंदिरामध्ये हा बल्लाळ, मंदिर म्हणजे काय खूप नाही हो, लहान भातुकली जशी मांडतात ना तसं ते मंदिर होतं, पण ती भावना इतकी छान होती. आणि मग हे दररोज सगळेजण त्या उपमनात रानात जायला लागले. दररोज बरोबर शिदोऱ्या घ्याव्या आणि त्या मंदिरामध्ये पूजन अर्चन करावं, ध्यान लावावं, कारण हा सगळ्यांना ध्यान कसं लावायचं हे शिकवायचं. आणि असं बरेच दिवस चाललंय. मग त्या गणेशापुढे आपण काहीतरी सादरीकरण करायला पाहिजे, म्हणून मग काही जण त्यांना जे गायन येत होतं ते गायन करायला लागले, काही जण नर्तन करायला लागले, कारण गणराज रंगी नाचतो, कारण त्याला सुद्धा नर्तन हे अत्यंत त्याच्या वडिलांसारखंच आवडतं. मग काही जण पूर्व पक्ष उत्तर पक्ष, कारण लहान मुलांच्या घरामध्ये म्हणजे पूर्वीच्या घरामध्ये हे वेदवाणी म्हटली जात असे आणि ते मुलांच्या कानावर पडायचे. आणि मग त्या गणेशापुढे ते सगळी मुलं बोलत असायची. असं दिवस चालले, अनेक दिवस झाले. आणि एक दिवस शिदोऱ्या ज्या आणल्या त्या तशाच राहिले, कारण सगळेच ध्यानाला बसले. आणि एक दिवस असं झालं की शिदोऱ्या नेल्या नाहीये आणि 12 वाजून गेले, 1 वाजून गेला, तरी मुलं आज घरी परतली नाहीये, असं पालकांच्या लक्षात आलं. आता सगळ्यांना माहिती होतं की हा कल्याणाचा जो मुलगा आहे तो सगळ्यांना घेऊन जातो. पण एकदा मनामध्ये चिरड बसली की मग अथवा तथवा बोलणं चालू होतं. आणि म्हणून सगळे ते ग्रामस्थ ज्यांची मुलं या बल्लाळाबरोबर गेलेली होती ते सगळे त्यांचे पालक त्या कल्याणाच्या घरी आले आणि म्हणतात, कुठे तुझा मुलगा? गेलाय त्या सगळ्यांना बरोबर घेऊन खेळायला. म्हणजे तो आमच्या मुलांना नादी लावतोय, खायची प्यायची शुद्ध नाही, हे सगळं तू आवर आता तुझ्या मुलाला, नाही आता तुला आम्ही बहिष्कार तुझ्यावर टाकू, असं सांगण्यात आलं. आता अब्रूदार माणसाला असं बोलल्यानंतर त्याचा जास्त त्रास होतो. असं झाल्यानंतर ह्या कल्याणाच्या मनात आलं की काय हा आपला मुलगा, की ह्या मुलामुळे आज आपला अपमान झाला. प्रत्यक्षात रानात गेल्यानंतर हा मुलगा काय करतोय हे त्यांना माहिती नव्हतं. आणि म्हणून आपल्या मुलाला शिक्षा करण्यासाठी मोठा दंड हातामध्ये घेतलाय आणि हा कल्याण गेलाय. हाताई घेई दंड, हाती घेऊनी दंड, जाई तो नेत्र तेज पासूनी. अहो, हातामध्ये दंड घेतलाय पण त्याचे नेत्र कसे होते? जपासुमने, म्हणजे जास्वंदीच्या फुलासारखे अत्यंत लाल क्रोधायमान असे झालेले. आणि हा रानामध्ये गेलाय. तर बरीच मुलं ह्या बल्लाळांनी त्या मंदिरासमोर बसवले, पण त्यांचा तो रुद्रावतार बघितलाय. आणि सगळी मुलं या बल्लाळाला म्हणतात, अरे बल्लाळ तुझे बाबा आले, तुझे बाबा आले. पण बल्लाळ ध्यानामध्ये होता, त्याला कशाचंही भान नव्हतं. पण जे त्याच्या सांगण्याने ध्यान लावत होते त्यांचं लक्ष खरं ध्यानामध्ये नव्हतं. त्यामुळे हे वडील आता आपल्याला काय करतील काका, म्हणून सगळी मुलं कुणी झाडामध्ये लपली, कुणी पळून गेले, कुणी घरी गेले. पण बल्लाळ मात्र ध्यानामध्ये बसलेला आणि तो असा ध्यानात बसलाय. आणि ते बघून वडिलांना अत्यंत राग आला. खरं म्हणजे ते कल्याण असे नव्हते, पण विनाशकाले विपरीत बुद्धीचे आपण म्हणतो त्याप्रमाणे यांची अवस्था झाली की ती सगळे ग्रामस्थ त्यांना बोलले. आणि हा सगळा दोष जो आहे तो आपल्या मुलाचाच आहे,
आपण आलोय तरीही त्याला दिसत नाहीये, कळत नाहीये, म्हणजे हा ढोंग करतोय का काय, अशी अवस्था. अशा त्यांच्या म्हणजे सुमती सुद्धा कुमती होऊ शकते या उदाहरणावरून आपल्याला कळतं. आणि मग त्यांनी काय केलं असेल पहिली कृती, तर समोरचा जर आपल्याला प्रत्युत्तर देत नसेल तर रागवणारा मनुष्य अजूनच चिडतो. आणि त्यांनी हातातला जो दंड आणलेला होता तो त्या मंदिरावर त्यांनी घातला. आणि ते मंदिर जे होतं ते छिन्न भिन्न होऊन गेलं. आणि त्याला सुद्धा ताडण केलंय. कशाने केलंय, तर त्या रानातल्या ज्या लता वेली होत्या त्या लता वेलींनी त्या मुलाला सुद्धा ताडण केलंय. नव्हे त्याला झाडाला बांधून ठेवलं. आणि त्या झाडाला त्या बल्लाळाला बांधलंय आणि म्हणताय की म्हणजे असा त्यांचा आविर्भाव होता की मी जेवायला देतोय म्हणून ते हे सगळं करू शकतो, असा भाव त्या वडिलांच्या मनामध्ये. आता तुला तुझा गणेश जेवायला देणार आहे, बघूया तो कसा येतोय. आणि म्हणून आता घरी परत आलास तर तंगड मोडून ठेवी इतकी भाषा ह्या कल्याणाची झाली. आता वडील निघून गेले. होता होता संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि कोल्हे कुणी ऐकायला लागले. वाघाच्या डरकाळ्या ऐकायला लागले. रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज येतोय. अंधार व्हायला लागलाय, पण आमच्या बल्लाळाला भीती नाही वाटली. कारण मनामध्ये गणेशाचं ध्यान होतं आणि त्या ध्यान बलावरती त्यांनी ही भीती जिंकलेली होती. आणि त्या गणेशाची तो प्रार्थना करतो, विसरू कसे तव पाय मोरया, विसरू कसे तव पाय मोरया, विसरू कसे तव पाय मोरया, विसरू कसे तव पाय, प्रेमची भावना तुझ्यात चिरते, प्रेमची भावना तुझ्यात चिरते, काही तुझं काय मोरया, काही तुझं काय मोरया, विसरू कसे तव पाय मोरया, विसरू कसे तव पाय मोरया, विसरू कसे तव पाय. गणेशाची प्रार्थना करतो की भगवंता तू माझा आहेस याची मला पूर्ण जाणीव आहे. तुझे पाय मी कधी सोडणार नाही आणि मी माझी काया मन हे तुला दिलेले आहे. त्यामुळे तूच माझा करता करवित आहेस. आणि असं म्हटल्यानंतर गणेश तिथे प्रकट झाला. त्याला लता वेलींमध्ये बांधलेलं होतं त्याला सोडलंय. कारण लहान वय असलं तरी सुद्धा पूर्वजन्माची पुण्याई असते. म्हणजे जसं ध्रुव बाळाला 5व्या-6व्या वर्षी दर्शन झाले, म्हणून अनेक तपींनी विष्णूंना विचारलं होतं की आम्ही एवढाली वर्ष तुझी तपश्चर्या करतो आणि याला 6व्या वर्षी कसं काय दिलं. म्हणून ध्रुव बाळाचे 50 जन्म त्यांना दाखवलेत भगवंताने. तसं ह्याची सुद्धा पूर्व पुण्याई मोठी होती आणि म्हणून गणेश तिथे प्रकट झाले आणि म्हणतायत मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय देऊ तुला. पण आपल्या वडिलांचा राग मनामध्ये आला होता. का आला होता, तर मी बांधलेलं मंदिर तोडलं असलं तरी मला चाललं असतं, पण माझ्या गणेशाला त्यांनी ताडण केलंय, ते छिन्न विच्छिन्न केलंय, ते मला रुचलं नाही. म्हणून गणेशाला हा बल्लाळ छोटा सांगतोय की भगवंता गणेशा तू काय करशील, तर पहिलं ज्यानी तुला ताडण केलंय तो मूक अंध बधीर होऊ दे असं सांगितलंय. आणि माझा हा भवश्रम जाऊ दे, म्हणजे मला मुक्ती दे असं त्यांनी सांगितल्यानंतर वडिलांना पुढचा जन्म मूक बधीर अंधाचा आल्यावर म्हणजे गणेशाने त्याचंही म्हणणं मान्य केलं. आणि गणेशाजवळ त्यांनी अजून एक गोष्ट मागितली की जसा माझा उद्धार करण्यासाठी तू इथे आलायस तसा तू कायम स्वरूपी इथेच राहा असा या बल्लाळांनी त्याच्याकडे मागणं मागितलंय. आणि म्हणून पाली क्षेत्री हा
बल्लाळासाठी गणेश प्रकट झाला आणि तेव्हा गणेश प्रसन्न होऊन त्यांना म्हणतोय की माझ्या नावाआधी तुझं नाव घेतलं जाईल, कारण तुझी भक्ती अशी आहे. म्हणून तिथे बल्लाळ विनायक असं त्या गणेशाला म्हटलं जातं किंवा त्याचं नाव बल्लाळेश्वर, बालीचा बल्लाळेश्वर असं हे गणेशाचं हे बाल भक्तासाठी हा तिथे आलाय. म्हणून एका पदामध्ये असं म्हटलंय, बाल भक्तासाठी तुझी आसरा, बाल भक्तासाठी तुझी आसरा, बालीचा बालका तुरीचा बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. बाल भक्तासाठी तुझी आसरा, तुझी आसरा, बालीचा बालका तुरीचा बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. म्हणून आपल्या भक्तासाठी, मग तो भक्त लहान असो मोठा असो, हा गणेश तिथे येतो आणि ते जे सुख आहे ते सुख म्हणजे शाश्वत सुख हे आपल्या भक्ताला देतो आणि त्याचं म्हणणं मान्य करतो. पण ते चुकीचं असेल तरी सुद्धा त्याला तो शासन सुद्धा करतो, कारण बल्लाळाला सांगितलंय की तुझ्या वडिलांनी जरी असं केलं असलं तरी वडिलांसाठी असं मागणं मागायचं नाही, हे सुद्धा गणेशाने त्याला सांगितलंय. म्हणून असा हा बालभक्त बल्लाळ की आपल्या ध्यानामध्ये गणेशच होता, म्हणून गणाधीश ध्याने गणेश होणे हे जे सांगितलेलं आहे ते असं जर आपण ध्यान केलं, किंवा ती कुंभारीण असते बघा, त्याचं एक उदाहरण त्या सुभाषितामध्ये आहे श्लोकामध्ये, की त्या कुंभारीने आपल्या एक कीटक आणते आणि ती त्या कीटकाला लगेच खात नाही करत, ती त्याला टोचून 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 खाते. म्हणून त्या कीटकाला सारखं काय ध्यान असतं की आता ती कुंभारिणी मला टोचेल, आता ती म्हणजे ते ध्यान होतं कुंभारणीचं. आणि म्हणून तिला सुद्धा पंख फुटतात त्या आळीला आणि ती पुन्हा कुंभारिणीच होते. म्हणून जसं तुम्ही ध्यान कराल तसं तुम्हाला प्राप्त ते रूप होतं. म्हणून देव गजानन ध्यायी, प्राण्या देव गजानन ध्यायी. म्हणून असा गणेश जो विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे, म्हणून अशा गणेशाला तुम्ही ध्या, जो गणेश तत्व महान सांगितले की ज्याच्यावरती ही पृथ्वी आलंबन करते, म्हणजे त्याच्यावर स्थिर राहिलीये, अशा ह्या पृथ्वीचा जो मालक म्हणजे हेरंब आहे, असा ह्या गणेशाचं आपण ध्यान करा. म्हणजेच त्याचं ध्यान करता करता त्याचं नामस्मरण करा आणि नामस्मरणातच तुम्हाला तो संकट नाशन करील, असं मूळ पद्यामध्ये आपल्याला गोसावी नंदन सांगतात.